अहिल्यानगरात भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, 15 ते 20 जणांचा सहभाग. अहिल्यानगर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी एक गंभीर प्रकार समोर आला असून संजोग हॉटेल परिसरात एका तरुणावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार संबंधित तरुण आपले दुकान बंद करून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या 15 ते 20 तरुणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व पाईपच्या साह्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमी तरुणाला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदी में बात करोगे? हिंदी मराठी? माझं नाव मोहसिन शेख आहे. मी संध्याकाळी रात्री 9 वाजताच्या दरम्यान दुकान बंद करून घराकडे रवाना होत होतो. तर रस्त्यात मला अंदाजे संजोग हॉटेलच्या समोर 10 ते 35 लोकांचा टोळगा होता. त्यांनी मला गाडी आडवी टाकून नाव विचारल्यानंतर मी त्यांना नाव सांगितलं. माझं नाव मोहसिन शेख आहे. तसंच मी नाव सांगितलं त्यांना. तसंच त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी, दांडक्यांनी, स्टीलचे रॉड होते, त्यांच्याकडे गॅसचे पाईप होते, बेदम मारहाण करायला सुरुवात केली. मला काही कारण न सांगता मी विचारू राहिलो त्यांना, तुम्ही कशाला मारता मला, काय विचार न सांगता त्यांनी डायरेक्ट मला मारहाण करायला स्टार्ट केली. अंदाजे 30 ते 35 लोकांचा टोळगा होता. काहीच त्याचं म्हणजे मला बिलकुल आयडियाच नव्हती. ती एकदम अचानक त्यांनी हल्ला केला माझ्यावर. सगळे अनोळखी लोक होते, ओळखीचा माझा एक पण नव्हता. ही घटना संजोग हॉटेल साविडी नाक्याच्या आसपास तिथं घडली.